नमस्कार माझ्या हिंदू मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी आनंद राजाध्यक्ष आणि तुम्ही पाहतात माझं मराठी यूट्यूब चॅनल आपली बाजू. मित्रांनो, हा आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे फार गंभीर विषय आहे. फरहाद हकीम किंवा फिरहाद हकीम, फरहाद म्हणतात सहसा, फरहाद हाकीम. हाकीम म्हणजे सत्ताधारी, हकीम नव्हे. तर फरहाद हाकीम हे जे कलकत्त्याचे महापौर आहेत, ममतांच्या कॅबिनेटमध्ये मिनिस्टर वगैरे सुद्धा होते, तर त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं. आता हे सहसा म्हणजे मिस्टर वादग्रस्तच आहेत. जसे आपल्याकडे काही राजकारणी आहेत ते जे काय बोलतात ते नेहमी वादग्रस्त असतं, यांचंसुद्धा हे विधान वादग्रस्तच आहे. ते त्यांचा तो व्हिडिओ जो आहे, इंग्लिश व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी खाली देतो आहे. ठीक आहे, या व्हिडिओत मी ते कॉपीराईट वगैरेच्या भानगडीत पडत नाही, खाली देतो मी, तिथे काय तुम्ही बघू शकता. तर त्यांच्या व्हिडिओमध्ये ते जे खरं जे बोलले ना, 2 वाक्य म्हणाले. ते एका वाक्याचं लोक गाजावाजा करतात की ते म्हणाले आपण मेजॉरिटी होऊ शकतो. ते म्हणतात तसं कातराज केला त्यांनी काकांची शिकवणी लावली असावी कातराज करण्याच्या बाबतीत. असं मेजॉरिटीबद्दल बोलत नाहीत ते काय म्हणत आहेत, तुम्ही शिक्षण घ्या आणि न्यायव्यवस्थेमध्ये मुसलमान न्यायाधीश नाही, जजेसची, हिंदूंनी मुसलमानाकडनं न्यायाची अपेक्षा करू नये. कोण त्याची इस्लाम त्याची परमिशन देत नाही. ठीक आहे, तर मुसलमान जज खूप कमी आहेत. तर तुम्ही कायद्याचं शिक्षण घ्या, या व्यवस्थेत शिरा, जज बना, ही त्यांची अपेक्षा आहे. हे ते सांगत आहेत. म्हणजे तुम्ही न्याय करू शकता, त्याला ते न्याय म्हणतात. बाकी राम मंदिराचा फैसला झाला तो त्याला ते न्याय मानत नाहीत. त्याला कुठचाच भारतातला श्रद्धाळू मुसलमान जो आहे तो न्याय मानत नाही. तुम्ही काय मानता ते सांगा. ते मंदिर होतं की नाही, किंवा बाकीची सगळी आपली जी मंदिरं आहेत ती मंदिरं परत मिळवायला पाहिजेत की नाही, मग त्याला तुम्ही न्याय म्हणता की नाही, ते तुमची व्याख्या सांगा मला. ठीक आहे, तर ते म्हणतात की मुस्लिम जजेस जर आपण तिथे संख्येने आपण भरले तिथे, तर आपल्याला पाहिजे तसे निर्णय येतील. म्हणजे या माध्यमातून ते सत्ता काबीज करण्याच्या मागे लागलेत. आता न्यायाधीश आपल्या इथे सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे भाजपच्या वगैरे कशी काय कुठे कुठे टांग घालत आहेत ते आपण बघतोच आहोत. कुठे कुठे खोडा घालत आहेत ते. तर नव्याने काय सांगणार. म्हणजे हिंदू न्यायाधीश असून सुद्धा जे करतायत, एरवी गणपतीचं वगैरे सगळं, त्यासाठी गणपतीला घरी बोलवतात वगैरे सगळं, ते ठीक आहे. पण म्हणजे मंदिरासारखे निर्णयाच्या किंवा त्या सर्वे करायचा नाही वगैरे जे सांगताय, तर ते अशा लोकांवर तुम्ही काय म्हणणार. मग हे जर खरोखरचा जर मुसलमान असेल तिथे, तर त्याच्याकडनं तुम्ही कसली अपेक्षा करताय हो न्यायाची. बरं, ते राहू द्या. हे याचं म्हणणं जे आहे ना, अकबरुद्दीन ओवैसीचा माझ्याकडे एक जुना व्हिडिओ आहे. त्याच्यात तो एक भाषण देतो आहे. त्याच्यात तो मुलांना सांगतो आहे की तुमचं उच्च शिक्षणासाठी जर तुमची क्षमता म्हणजे पैशाला कमी पडत असेल तर माझ्याकडे या. हा मुसलमान हा अकबरुद्दीन ओवैसी तुमच्या शिक्षणाचा सगळा खर्च करेल. तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही बनू शकता, माझ्या पैशाने बना. डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, आर्किटेक्ट बनायचं, जी परीक्षा शिकायची असेल, जी परीक्षा द्यायची असेल ती द्या. पण माझं तुमच्याकडे एक मागणं आहे की नंतर तुम्ही IASची परीक्षा द्या. कारण आपल्यासाठी म्हणजे मी आपल्या कौमसाठी मी बाहेरून लढतो आहे. आतून लढणारे, मला सिस्टीमच्या व्यवस्थेच्या आतून कौमसाठी लढणारे योद्धे आपल्याला पाहिजेत. म्हणजे त्याला इस्लामला समर्पित असे सरकारी अधिकारी पाहिजेत. आणि जिथे सरकारी नोकरीची अट आहे की त्यांनी बिनशर्त काम करावं. आणि इथे असं सांगतो मला इस्लामला समर्पित पाहिजेत अधिकारी, कसं काय मिळायचं. पण तुम्ही त्यांना पास होण्यापासून अडवू शकत नाही ना, परीक्षा देण्यापासून अडवू शकत नाही आणि पास होण्यापासून अडवू शकत नाही. मग ते जे काही निर्णय देतात ना, त्याचीच जर तुम्ही कंप्लेंट करून पाठपुरावा केलात, मग आता तिथेसुद्धा जर तुम्हाला मुसलमान जजचा सामना झाला तर तुम्ही काय करणार त्याचं. सत्ता काबीज करायचा हा एक मार्ग आहे, ते समजून जा. आणि अजून त्याच्या पाठी जातो सर सय्यद अहमद, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे संस्थापक. त्यांची विचारसरणी याच्यापेक्षा काहीही वेगळी नव्हती. ठीक आहे,
त्यांचंही तेच म्हणणं होतं की ब्रिटिशांना एक इथे सत्ता चालवण्यासाठी आपल्याला त्यांना सहयोगी पाहिजे. त्यांचं म्हणणं सरळ होतं. म्हणजे हिंदू जर सहयोगी असले तर कदाचित त्यांना आपल्या हिंदू बांधवांबद्दल काही वाटण्याची शक्यता आहे. म्हणून मुसलमानांनी ती जागा बळकावावी. म्हणजे ब्रिटिशांना पाहिजे तसं आपण काम करू शकू, आपलंही काम होईल त्याच्यात. हिंदू आपले बॉसेस होणार नाहीत, आपण हिंदूवर राज्य करत राहू ब्रिटिशांच्या माध्यमातून. बरं, पुढे ब्रिटिशांना लाथ मारून वगैरे ते तसं कधी बोलले नाहीत, पण आता ठीक आहे, मुसलमान होते तेही शेवटी. तर आणि तेही बाहेरच्या रक्ताचे होते, त्यांचं रक्त इथलं नव्हतं. ती त्यांच्यात एक वेगळी भानगड आहे. ठीक आहे, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में नाही, यांची इथे टट्टीच असते. यांचा खून नसतो यांच्या इथल्या मिट्टीमध्ये. यांनी खून सांडला आहे तो आपल्या पूर्वजांचा सांडला आहे, आणि ज्यांना बाटवले त्यांचा सांडला आहे, स्वतःचा नाही सांडलेला आहे. ते असो, पण त्यांचंही तेच म्हणणं होतं की सत्तेत या, अशा ह्यानी सत्तेत या. आणि यांचा इतिहास बघा तुम्ही, काय न्याय केला आहे यांनी. अहो, हे न्यायप्रिय असते तर हिंदूंनी शिवाजी महाराज झाले नसते. अन्यायाशी लढायला म्हणून शिवाजी महाराज म्हणजे शस्त्र घेऊन उभे राहिले आणि हिंदूंनी त्यांना साथ दिली. न्यायप्रिय असते तर साथ दिली नसती. समजलं ना. कारण इंग्रजी सत्तेशी लढायला सगळे हिंदू काय उठले नव्हते. त्यांना काय आपलं चाललं आहे, त्यांना त्याच्यात काय विशेष वाटत नव्हतं. कशाला त्यांच्याशी कॉम्पीट करायचं, आपण आपलं मजेत राहिलं की. म्हणजे बेसिकली हिंदूचं काय होतं की त्याला मुसलमानाकडनं अन्यायाचा त्रास होत नव्हता. तिथे त्याला इंग्रजावर भरोसा होता की तो न्याय करतो, मुसलमानाला तो शिक्षा करतो, मुसलमानाला मोकळं रान देत नाही. म्हणून हिंदू माणूस तिथे इंग्रजाच्या बाजूने होता. इस्लामी सत्तेकडनं तुम्हाला अशी अपेक्षा आहे? नाही. सेक्युलरचं काय ना, सेक्युलर हे कातडं ओढलेलं असतं डोळ्यावर, बाकी ते सेक्युलर वगैरे काही नसतात. ठीक आहे, त्यांच्यावर आपण कधीतरी शांतपणे बोलू. पण मुळात हा विषय लक्षात घ्या की फरहाद हकीमचं म्हणणं हे होतं, यांचं हेच म्हणणं असतं सदैव. ठीक आहे, ते गालिब होणं म्हणजे दुसऱ्यांवर वरचढ असणं, वर्चस्मा, ही इस्लामची एक प्राईम शिकवण आहे, एक महत्त्वाची प्राथमिक शिकवण आहे. वरचढ असण्यासाठी त्यांना म्हणजे श्रेष्ठ असण्याची गरज असत नाही. वरचढ असलं म्हणजे आपली सत्ता असल्याची त्यांना पुरेसं असतं. दुसऱ्यापेक्षा आपण चांगलं उत्कृष्ट वगैरे असण्याची त्यांना गरज वाटत नाही. आपली ताकद असली की पुरेसं आहे. दुसरा कितीही वरचढ असेल, किती उत्कृष्ट असेल, पण तो जर तुम्हाला घाबरून असेल, लपकून असेल, तर त्यांच्या दृष्टीने ते श्रेष्ठ आहेत, ही त्यांची असते. म्हणजे देश गेला खड्ड्यात, आमची सत्ता पाहिजे, आमचं वर्चस्व पाहिजे, हा एक वर्चस्ववादी विचार, ही एक वर्चस्ववादी विचारधारा आहे. धर्म वगैरे ते जाऊ दे, त्या वादात पडायला नको. पण वर्चस्ववादाचा ही वर्चस्ववादाची विचारधारा आहे. ठीक आहे, आणि त्याच दृष्टीने फरहाद हकीमचं हे म्हणणं आहे की आपण न्यायव्यवस्थेत शिरकाव करून घ्यायला पाहिजे. तिकडे आपली संख्या वाढलेली असली पाहिजे, म्हणजे आपण आपल्याला पाहिजे तसं. रामाचं राज्य तर म्हटलं येणार नाही. रामाच्या राज्यात न्याय असायचा, अन्याय नसे. त्यामुळे अल्लाचं राज्य, जे आपण औरंगजेबाच्या राज्यात, म्हणजे हे औरंगजेबाच्या नावाने उसासे टाकतात. ठीक आहे ना. चल, काय सांगायचं आता, बस मला एवढंच सांगायचं होतं. ठीक आहे, बाकी काय लांबड खूप लावता येते, पण मला 10 मिनिटाच्या हा व्हिडिओ आटपायचा, तेव्हा मी इथेच थांबतो. आपली काळजी घ्या, चॅनलवर येत राहा, आणि हो, सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ करण्यासाठी जरा हुरूप येतो त्यांनी. ठीक आहे, अजून काय मागणं नाही आहे. आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. प्लीज शेअरिंगचं पण बटन इकडेच आहे, हा शेअर पण करा मित्रांमध्ये. लोकांना कळलं पाहिजे काय आहे ते. कारण मी जे मुद्दा मांडला आहे ना, जो हा, याला कोणीही मुसलमान खोटं पाडू शकणार नाही. समजलं? खात्रीपूर्वक सांगतोय, छाती ठोकून सांगतोय मी, उगाच बोलत नाही आहे. ठीक, तेवढंच आहे, बाकी काही नाही. चला, जय श्रीराम.